यंदाच्या वर्षी 25 डिसेंबर हा दिवस गुड गव्हर्नन्स डे म्हणजे सुशासन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रातील भाजप सरकारने घेतलाय। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून हा दिवस साजरा केला जाणार आहे। मात्र याच दिवशी नाताळचा म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माचा सण असतो। सुशासन दिनानिमित्त केंद्र सरकारने विविध शालेय स्पर्धांचं आणि उपक्रमांचं आयोजन केल्याने 25 डिसेंबरची ख्रिसमस डेची सुट्टी पाण्यात जाणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र विद्यार्थ्यांसाठीची निबंध स्पर्धा ऑनलाईन असल्याने ख्रिसमसच्या सुट्टीवर कोणती गदा येणार नाही असा खुलासा भाजपच्या वतीने करण्यात येतोय। माझं स्वतःचं केंद्रीय मंत्री माननीय स्मृती इराणींशी बोलणं झालं असं देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं आणि ही स्पर्धा अटल बिहारी वाजपेयीजी व मालदीवांच्या निमित्ताने जी गुड गव्हर्नन्ससाठी होणार आहे ती सगळ्या शाळांमध्ये ऑनलाईन असणार आहे। त्यासाठी शाळांना ची सुट्टी कॅन्सल करण्याची गरज नाही आणि त्यामुळे नाताळाच्या दिवशी पवित्र नाताळाच्या दिवशी शाळांना सुट्टी असेल व गुड गव्हर्नन्स डे ची स्पर्धा ही ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी असेल। त्यासाठी कुठल्याही पद्धतीने शाळा सुरू राहणार नाही आणि नाताळ सण सुद्धा सर्व ख्रिश्चन बांधवांना सेलिब्रेट साजरा करता येईल अशा पद्धतीचं उत्तर दिलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।